नमस्कार. आज आपण खूप छान असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत. त्यासाठी साडीतीलच कापड आपण वापरणार आहोत. तुमच्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड असेल ते तुम्ही वापरले तरीही चालणार आहे. हे पहा, हे असे आपण साडीचे कापड घेतलेले आहे, साडी घेतलेली आहे, त्याचाच आपण वापर करून खूप छान असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत. हे पहा, ह्याला अशी गोल्डन धाग्याची डिझाईन आहे. हीच डिझाईन आपण तिथे गोल सर्कलमध्ये घेणार आहोत व खूप छान असा ताटावरचा रुमाल आज आपण तयार करणार आहोत. त्याला बाजूने आपण निळ्या कलरचे जे कापड मी दाखवलेले आहे त्याची लेस आपण फ्रिल तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आपण ताटावरचा रुमाल तयार करूया. हे पहा, हे आपण कापड घेतलेलं आहे साडीचं. याला आपण ताटाच्या मापाचा गोल आखून घ्यायचा आहे. त्याच्यापेक्षा थोडा अर्धा इंच आपण गोल जास्त आखायचा आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस याला फ्रिल तयार करतो त्यावेळेस आपल्या शिलाईमध्ये ते कापड बरोबर जाते. हे पहा, हे असं आपण गोल सर्कल आखून घेतलेलं आहे. आपल्या ताटापेक्षा हा मोठा आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस नैवेद्य वगैरे दाखवायला ताटावरती रुमाल टाकून घेतो त्यावेळेस व्यवस्थित असे आपला रुमाल बसून जातो, कमी पडत नाही. हे पहा, आपण आता हा बरोबर ही मधली जी गोल्डन धाग्याची डिझाईन आहे तीच कट करणार आहे, म्हणजे आपल्याला या रुमालाला काही डिझाईन करायची गरज नाही. याला आपण साईडने फ्रिल बसवायचे आहे व आपला ताटावरचा रुमाल तयार होत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात. मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, हा असा आपण गोल सर्कल कट करून घेतलेला आहे. याच्यामध्ये जर एक्स्ट्रा कापड असेल तर ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे व व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा आहे. याला तुम्हाला अस्तर लावायचे असेल तरी तुम्ही लावू शकता, पण साडी जाड असल्यामुळे मी याला अस्तर लावणार नाही आहे. हे पहा, हे असे एक्स्ट्राचे थोडे तुकडे जे आहेत ते आपण कट करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, मी याआधी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, हे असं आपण 5 इंच कापड घेतलेलं आहे. हे कापड साडीचं आहे. याचीच आपण फ्रिल तयार करायची आहे. याची एक बाजू आपण शिवून घ्यायची आहे. याला दुसऱ्या साईडला किनार आहे व एक साईड आपल्याला शिवण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे मी इथे याची किनार फोल्ड करून घेणार नाही आहे. चला तर आपण याला फ्रिल करून घेऊया. मैत्रिणींनो, आपल्याकडे ब्लाऊज शिवून भरपूर कापड शिल्लक राहिलेलं असते. आपण ते कापड तसेच ठेवतो किंवा फेकून देतो. ते फेकून न देता त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने रियूज कसा करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. मी त्याच कापडांपासून खूप वेगवेगळ्या पद्धतीने पर्स शिवून दाखवलेले आहेत, पाऊस शिवून दाखवलेले आहेत. त्याचबरोबर दरवाजासाठी तोरण शिवलेलं आहे, ताटावरचे रुमाल शिवलेले आहेत, फ्रीज कवर, मिक्सर कवर, असे बरेच वेगवेगळे वस्तू तयार करून दाखवलेले आहेत. हे पहा, हे असे थोडे अंतर सोडून आपण फ्रिल तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे फ्रिलचे कापड कमी जास्त घेऊ शकता. मी येथे 5 इंच हे कापड घेतलेलं आहे. तुम्ही 2.5 इंच, 2 इंच असे तयार करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापडाचा कलर घेऊ शकता. हे पहा, हे असे आपण थोडे अंतर सोडून व्यवस्थित अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. कमी वेळामध्ये घरच्या घरी खूप छान असा ताटावरचा रुमाल कसा शिवायचा ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आपण रुखवतावर देण्यासाठी किंवा आपल्याला घरी वापरण्यासाठी आपण ताटावरचा रुमाल विकत आणत असतो. ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे वेगवेगळ्या डिझाईनचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. बरेच व्हिडिओ आहेत. तुम्हाला जर ते सर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा, म्हणजे सर्व रुमाल तुम्हाला एकाखाली एक पाहायला भेटतील.
सर्व व्हिडिओ. हे पहा, हा असा आपला रुमाल तयार झालेला आहे. त्याचे आपण जी 2 टोके फ्रिल बसवण्यासाठी घेतलेले आहेत ती एकमेकांवरती ठेवून शिवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला रुमाल हा तयार झालेला आहे शिवून. हे पहा, तुम्ही पाहू शकता याची गोल्डन कलरची डिझाईन त्या कापडावरती आधीच होती, त्यामुळे आपण येथे लेसचा वगैरे वापर केलेला नाही. कापड प्लेन असते तर आपण दुसरी डिझाईन तयार केली असती. हे पहा मैत्रिणींनो, हा असा आपण ताटावरचा रुमाल आज तयार केलेला आहे. तुम्हाला हा रुमालाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा. व आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, ही अशी 2 कलरची कापड घेऊन आपण हा रुमाल तयार केलेला आहे. खूप मोठा असा रुमाल झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.